इराणने हमासचा प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येचा तपास सुरू केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार इराणने तेहरानमधील IRGC कुद्स फोर्स संचालित गेस्ट हाऊसमध्ये वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 2 डझनहून अधिक लोकांना अटक केली आहे. भारत ही एक महान शक्ती आहे. भारत कधीही अमेरिकेचा औपचारिक मित्र किंवा भागीदार होणार नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की जागतिक स्तरावर सहयोगी म्हणून आमचे भक्कम संबंध असू शकत नाहीत, असं विधान अमेरिकेचे उपपरराष्ट्र सचिव कर्ट कॅम्पबेल यांनी केलंय. भारतीय वंशाच्या अमेरिकन उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाकडून 2024च्या अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलाय. व्हर्च्युअल रोल कॉलमध्ये डेमोक्रॅटिक प्रतिनिधींकडून पुरेशी मते मिळवल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता त्यांचा सामना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणार आहे. अमेरिका, रशिया आणि पाश्चात्य देशांमध्ये कैद्यांची देवाणघेवाण झाली आहे. तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे कैद्यांच्या अदलाबदलीचा हा करार झालाय. या करारानुसार अमेरिका, रशिया आणि जर्मनीसह 7 देशांच्या तुरुंगात कैद असलेल्या 26 कैद्यांची यावेळी सुटका करण्यात आली आहे. यातील 2 अल्पवयीन मुलांसह 10 कैद्यांना रशियाला पाठवण्यात आलंय, तर 13 कैद्यांना जर्मनी आणि 3 कैद्यांना अमेरिकेत पाठवण्यात आलंय. अमेरिका आणि रशिया यांच्यातील कैद्यांच्या देवाणघेवाणीशी संबंधित गेल्या 3 वर्षातील हा 3रा करार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढता तणाव लक्षात घेता तेल अवीव मधील भारतीय दूतावासाने येथे राहणाऱ्या भारतीयांसाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये कोणताही अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. यासोबतच मध्य आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने तेल अवीवची उड्डाणे 8 ऑगस्टपर्यंत रद्द करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडिया साईट्सबाबत तुर्कीने मोठं पाऊल उचललंय. तुर्कीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर बंदी घातली आहे. इंस्टाग्रामवर बंदी का घालण्यात आली या निर्णयाच्या कारणाबाबत तुर्कीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ही बंदी किती काळ लागून राहील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. सोमालियाची राजधानी मोगादिशूच्या समुद्र किनाऱ्यासमोरील काल रात्री उशिरा एक विध्वंसक दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात किमान 32 लोकांचा मृत्यू झाला असून 63 जण जखमी झालेत. अल कायदा गट संघटनेशी संबंधित जिहादी गट अल शबाबने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उत्तर पश्चिम पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला एका न्यायाधीशांच्या ताफ्यावर करण्यात आलाय, ज्यामध्ये न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले 2 पोलीस शहीद झालेत आणि 2 पोलीस कर्मचारी जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. वायव्य पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतात हा हल्ला करण्यात आलाय. नायजेरियाच्या आर्थिक संकटाविरोधात झालेल्या व्यापक निषेधादरम्यान किमान 13 आंदोलकांचा मृत्यू झालाय. एका मानवाधिकार गटाने काल ही माहिती दिली आहे. अनेक राज्यांमध्ये आंदोलनांना हिंसक वळण लागलं असून त्यामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यू जाहीर करण्यात आलाय. बांगलादेशामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात पुन्हा निदर्शने सुरू झाली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी लोकप्रिय सोशल मीडिया ऍप्स इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक आणि युट्यूबवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. देशात निदर्शने सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. या सोशल मीडिया ऍप्सवर लादण्यात आलेल्या बंदीबाबत बांगलादेश सरकारकडून कोणतीही अधिकृत विधान आलेले नाहीये. त्या ठिकाणच्या वृत्तपत्रामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू काश्मीरसह देशात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येतात. त्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आलंय. गृह मंत्रालयाने BSFच्या 2 अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवलंय. केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक नितीन अग्रवाल आणि स्पेशल DG YB खुरानिया यांना पदावरून हटवलंय. ऑनलाईन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोधावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक नितीन कामत यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. वेळेवर मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही, त्यामुळे मंत्रालयाने झिरोधा कंपनीतील सर्व संचालकांना दंड ठोठावलाय. HIV झालेल्या रुग्णांसाठी लस शोधण्यात आली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये या संदर्भात संशोधन प्रकाशित झालंय. या लसीचं नाव लेन्कापाविर ठेवण्यात आलंय. अमेरिकेतील बायोफार्मास्युटिकल आस्थशपन जिलेट सायन्सेस कडून ही लस विकसित करण्यात आली आहे. एका वर्षात या लसीचे 2 डोस इंजेक्शन मधून घेतल्यानंतर रुग्ण महिलांमध्ये 100% चांगला परिणाम दिसून आलाय.
भारतीय स्टार शूटर मनू भाकरने 50 मीटर पिस्तूलमध्ये क्वालिफिकेशन राऊंडमध्ये दुसरं स्थान गाठून फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये आता मनू भाकरचे पॅरिस ऑलिम्पिकचे 3रे पदक हुकलंय. तिला एका शॉटमुळे 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. अमेरिकन स्पेस एजन्सी नासा भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पाठवणार आहे. इस्रोने काल एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधील आगामी मिशनसाठी अमेरिकेशी करार केलाय. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांचं प्रशिक्षण सुरू होईल.